तर मंडळी, आता आपण आहोत सावंतवाडी रेल्वे स्टेशनला. तुम्ही आधीचा ब्लॉग पाहिला तर आपण सावंतवाडीमध्ये आलो होतो आणि इथून आपला पुढचा प्रवास आता असतो. स्टेशन तुम्ही बघचाल तर तुम्हाला एअरपोर्टपेक्षा कमी दिसणार नाही स्टेशन. बघा, आलात पुन्हा. स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन प्रवासामध्ये. तर जे शेवटचा तुम्ही प्रवास पाहिला असाल तर आता संध्याकाळचे 5:15 वाजलेत आणि आम्ही आहे सावंतवाडी रेल्वे स्टेशनला आणि इकडून पनवेलचा आमचा प्रवास होणार आहे. बघूयात कोणती गाडी लागते काय नाही. आमचं तर फक्त जनरलचं तिकीट आहे. रिझर्वेशन तात्काळ पण काय आम्हाला भेटलं नाही आहे. बघूया काय व्यवस्था वगैरे आम्हाला करता येईल का नाही आणि हा प्रवास होतोय का नाही याचंही काही नक्की नाही आहे. चला बघू. अप्रतिम असं सुंदर तुम्ही सावंतवाडीचं रेल्वे स्टेशन पाहू शकता आणि निसर्ग आणि वातावरण पण एकदम छान असं पूर्वीचं आलेलं आहे. सारखं ह्यावेळेस पण मी शूज विसरून आलो होतो, त्यामुळं शूज एवढा खान ओला झाला होता की त्याला आतमध्ये ठेवलेला होता आणि जरा पायांना बरं वाटतंय. काय होतं, दरवेळेस तुम्ही ट्रिप मॅनेज करताना काही ना काही विसरता. ते सेम माझ्यासोबत झालेले आणि हे दरवेळेस होतं, काही ना काही विसरतो मी दरवेळेस. या गाडीबद्दल जर सांगायचं म्हणलं तर ट्रेन नंबर 11004 रोज संध्याकाळी 5:55 सावंतवाडीवरून निघते आणि सकाळी 6 ते 6:30च्या दरम्यान गाडी दादरला पोहोचवते. तुमचा एक साधारणतः 12 ते 12.5 तासाचा प्रवास असतो या गाडीचा. बघूयात आपण पनवेलला किंवा दादरला दोन्हीपैकी कुठेतरी उतरेल. आणि आता टाईम झालेला आहे 5:30. तर अजून एक 15-20 मिनटामध्ये गाडी सुटेल आपली. तोपर्यंत थोडं निसर्गाचं वातावरण वगैरे बघत थोडं चिल. चला आता गाडीकडे निघू. आपल्या गाडीचा टाईम झालेला आहे आता. तास लेट झालेला आहे. गाडी अजून काही हललेली नाही. कधी आपली गाडी इथून निघेल काय माहिती. बाहेर पाऊस पण पडतोय आणि काय बाहेर जाऊ बी शकत नाही कारण गाडीचा ऑफिशियली टाईम झालेला आहे. नशीब आपलं एवढं खराब असू शकतं आपण पडण्यासाठी बाहेर गेलो आणि गाडी निघून गेली. त्यामुळं बसा थोडी झोप येते, तोपर्यंत झोप. A few moments later. गुड मॉर्निंग मंडळी. एक झोप झाली आपली तरी गाडी काय अजून हल्ली नाही. 1-1.5 तास झालेला इथं आपला. तर अजून 1 तास आपण वाट बघणार आहे. मग नाही तर दुसरी गाडी आपण स्विच करणार आहे. 6:55 5:55 गाडीचा टाईम होता. 6:55ला गाडी निघाली आपली दादरच्या दिशेने. बरं झालं, नाही तर आम्ही आता निघणारच होतो. तर मंडळी, वैतागून पार 1 तास झाला आणि फायनली 1 तासानंतर आपली गाडी निघाली आहे दादरच्या दिशेने. बघूयात केव्हा आपण आता तिकडे पोहोचतो. पाऊस, निसर्ग आणि रेल्वे ह्याचं कॉम्बिनेशन आणि यामध्ये प्रवास करण्याचा जो अनुभव आहे ना, तो एक वेगळाच अनुभव. सव्वा 7 वाजलेत आणि आपण कुडाळ रेल्वे स्टेशनला आलेलो आहोत. तर गाडी हळूहळू भरती आहे. गर्दी तुम्ही पाहिली नसेल पण भरपूर गर्दी या स्टेशनला होती. बघूयात अजून कुठपर्यंत गाडी भरेल. वाटतं सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये गाडी पूर्ण भरून जाईल. चहा पितच बघतो तर आपण सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनला आलेलो आहे. मंडळी, फार दिवसांनी असा रेल्वेचा प्रवास होतो. छान वाटतं, एकदम मस्त फ्रेश वाटते. असं प्रवासात थकवा जाणवत नाही आहे. सकाळी पण नाही जाणवला पण थोडंफार जे असतं ते पण पूर्णपणे गेलेले आहे.
कसं आहे ना, या साईडला सिंगलच लेन असल्यामुळं गाडी बऱ्याच ठिकाणी थांबतीये. बघूयात कसा आपला प्रवास होईल काय नाही, पण गाडी एकदम सावकाश चाललेली अशी. इथल्या प्रवासापर्यंत आम्हाला काही मात्र कल्पना देखील नव्हती की गाडीच्या पुढच्या रुळावर अतिशय मोठी दरड कोसळली आणि त्यामुळं बोगदा बंद झालेला आहे. आम्ही निवांत आमचा प्रवास करतोय आणि ॲझ्युम करतोय की दादरला सकाळी पोचल, पण अंदाज देखील लागणार नाही तेवढा उशीर आम्हाला इथं होणार होता. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर सकाळचे आता 4 वाजलेले आहेत आणि आता बघू शकता आपण कुठे आलोय आताशी. अडवली. म्हणजे आपण अजून रत्नागिरीला देखील नाही पोचलो. रत्नागिरी इथनं अजून एक लांब आहे, एक मोठं 40 ते 50 किलोमीटर. जवळपास गाडी 5.5 तास लेट आहे गाडी. मला झोप आली होती मगाशी, त्यामुळं आम्ही झोपलो होतो थोडंसं. उठून बघतोय तर गाडी अजून आहे तिथंच आहे. एवढी लेट पहिल्यांदा मी एवढ्या कुठल्या तरी लेट ट्रेनमध्ये बसलेलो आहे. याच्या आधी फक्त व्हिडिओमध्ये बघितलं होतं. अक्षरशः मला एवढा लेट झालं हे मला आता कळालेलं आहे. गरम पण एवढं होतं ना थांबू बाहेर पाऊस पडतोय, आतमध्ये गेला की गरम होतं. ट्रेन ॲटलीस्ट हळूहळू तरी झालं पाहिजे होती. असो, लेटचा अनुभव पहिल्यांदा. तब्बल पूर्ण रात्र निघून गेली. आम्ही या आशेमध्ये इथे बसून होतो की दरड निघेल आणि आमची रेल्वे चालू होईल, पण संपूर्ण रात्र निघून गेली तरी आम्ही अडवली स्टेशनलाच होतो आणि पुढचा काय पर्याय आता आम्हाला सुचेनासा की काय करावे काय नाही. गुड मॉर्निंग. सकाळचे 6 वाजलेत. अजूनसुद्धा आपण अडवली स्टेशनला थांबलेलो आहे. हा टाईम आपला मुंबईला पोहोचण्याचा होता, पण पुढं जी दरड कोसळली आहे त्यामुळं पूर्ण ट्रॅफिक जाम झालेलं आहे. जवळपास आता 8 ते 9 तास होतील एका स्टेशनला थांबलेलो आहे. ते नशीब रात्र होती त्यामुळे झोप झाली, त्यामुळे एवढा काही टाईमचा अंदाज नाही लागला. तर सकाळ असती तर मग कळालं असतं की किती वेळ झालेला. तर अजून 1 तास वाट भरून आम्ही लांजाच्या दिशेने चलतच निघालो. निसर्ग पाहू शकता. आमचाच ट्रॅकिंग पण होतोय. अतिशय खुलून असा निसर्ग सगळीकडे आलेला आहे. सौंदर्याचा आनंद घेत आम्ही प्रवास करतोय. पुढं रेड अलर्ट आहे, पाऊस सगळीकडे चालू आहे. बस रिक्षा काही भेटेल का नाही याची काही गॅरंटी नाही आहे, पण असो, अशा प्रवासामध्येच मजा वेगळी असते आणि हेच अविस्मरणीय क्षण तुमच्या आयुष्याचे बनून जातात. ट्रेन काय तिथनं हलायची अपेक्षा आम्हाला दिसली नाही, त्यामुळे फायनली आता आम्ही निघालो आहे चलत 1212. इथून आम्ही लांजाला जाईन, तिथून पाली वगैरे बघूयात कशी बस कनेक्टिव्हिटी भेटते आपल्याला. पाऊस पण झालेला आहे चालू. त्या आता नशीब म्हणावं. 7ला गाडी होती ती निघून गेली. आज हाय अलर्ट आहे, कुठल्याच गाड्या निघणार नाही बाहेर. नाही तर शाळेची बस ती आम्हाला लांजापर्यंत तिने सोडलं असतं. बघूयात. फार इंटरेस्टिंग व्लॉग होतोय. काय कळत नाही की काय होईल काय नाही, पण एक ॲडव्हेंचर तर झालेलं आहे सोबत, चांगले होईल. तर आमचं नशीब चांगलं होतं. आम्हाला इथून रिक्षा भेटली लांजाच्या दिशेने आणि आम्ही निघालो. आता बघूयात पुढं रत्नागिरीपर्यंत आपण कसं पोहोचतोय. इंटरेस्टिंग ब्लॉग झालेला आहे सध्या. तर 8 वाजता आता आपण आलेलो आहे लांजामध्ये. बघू कोणती गाडी भेटते पुण्याची वगैरे. राधानगरी पुणे गाडी होती पण ती पण कॅन्सल झालेली आहे. बघू आता कोणती गाडी भेटते आपल्याला काय नाही. ते आता पालीला जावं लागेल. पालीवरून रत्नागिरी पुणे गाडी ती आपल्याला भेटली तर मग आपलं प्रवास त्या साईडला होईल. तर कुठे होईल काय नाही हा प्रश्न आम्हालाही पडलेला आहे. जेव्हा तुम्हाला प्रश्न पडतात तेव्हाच तुम्ही त्या उत्तराच्या दिशेने पळता. असो, आम्हाला फक्त कारणं हवी त्या निसर्गोत्पी सौंदर्याच्या कुशीमध्ये राहण्यासाठी. पण वेळेची काही बंधनं आहेत आणि आमची बस पण लागली आता रत्नागिरीच्या दिशेने. तर रत्नागिरीपर्यंत आता आपण निघूयात आणि बघूयात प्रवास कसा होतोय. आणि हा छोटासा ब्लॉग इथंच एंड होईल. म्हणलं हा अनुभव तुमच्याशी शेअर करावा, कारण की रेल्वे स्टेशनचा असू द्यात किंवा कोकणातला असू द्यात, निसर्ग हे तुम्हाला दाखवण्यासारखं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये पण आपण कशा प्रकारे एन्जॉय करतो हे पण फार महत्त्वाचं आहे. एकदम ट्रायंगल जर्नी झालेली पूर्ण.
एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा मन अतिशय शांत झालेलं आहे. बाहेरचं असं काहीच ऐकू येत नाही आहे. असो, अवघ्या काही मिनटामध्येच आपण आपल्या डेस्टिनेशनला म्हणजे रत्नागिरीला पोहोचणार आहोत. तर अतिशय छान असा हा अनुभव होता, तुमच्याशी शेअर करावं म्हटलं, कारण की निसर्ग हे दाखवण्यासारखं आहे आपल्या कोकणामधलं. तर बघूयात, रत्नागिरीमध्ये पोहोचून आपण पुढच्या प्रवासाला आता सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि काळजी घ्या.